नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तुमच्या आयुष्यात आहे का अशी व्यक्ती जी सतत तुम्हाला टोमणे मारते, कमी लेखते, आत्मविश्वास कमी करते, थोडक्यात काय तुमच्याशी चुकीचं वागते? बरं अशा व्यक्ती कुठे असतात? बऱ्याचदा त्या घरी असतात किंवा त्या ऑफिसमधल्या असतात. ऑफिसमध्ये तुमची एखादी सहकारी किंवा तुमचा एखादा खडूस बॉस किंवा घरातले कुणीही एखादं सदस्य. अशा व्यक्तींना कसं डील करायचं? तर अध्यात्म किंवा आध्यात्मिक गुरु नेहमी त्यांच्या प्रवचनामध्ये हे सांगत असतात, की तुम्हाला लेट गो करता आलं पाहिजे. सोडून देण्याची कला तुम्हाला अवगत झाली पाहिजे. आता ह्याला कला असं का म्हणतात? किंवा हे जमायला पाहिजे असं का म्हणतात? कारण की आज तुम्ही एखाद्या आध्यात्मिक गुरूंचं भाषण ऐकलं आणि उद्या तुम्ही ठरवलं, की नाही आता मी ह्या व्यक्तीने कसंही बोललं तरी सोडून देणार. तर तसं होत नाही. आपण ज्या भौतिक जगामध्ये राहतो, तिथे आपल्याला हे करणं अवघड पडतं. आपल्याला असं वाटतं, की अरे आपल्यावर अन्याय होतोय. ही व्यक्ती सारखीच आपल्याला त्रास देतीये. आपण ह्या व्यक्तीच्या पायाचे फुटबॉल बनतोय आणि म्हणून मग आपण जरी लेट गो केलं किंवा सोडून दिलं, तरी आपल्या मनाला ते पटत नाही. मग आपल्याला असं वाटतं भांडण करावं आणि आपण भांडण करतो, मोकळे होतो. पण आपण हे एकदा करू शकतो ना, सारखं-सारखं भांडलो तर त्यात आपलीच एनर्जी कमी होते. त्यामुळे भांडण करून अ, आपल्याला त्याचा त्रास होतो. तर हे कितपत योग्य आहे? बरं त्या व्यक्तीला सांगितलं, की "अरे हे चुकीचं वागतोयस तू, हे करू नकोस." तर ती व्यक्ती हेकेखोर असेल ना, ती व्यक्ती म्हणते, की "नाही, सगळी दुनिया खराब आहे, सगळी दुनिया वेडी आहे, मीच एक जगात हुशार आहे." त्यामुळे अशा व्यक्तींना सांगून काहीही उपयोग नाही. ते म्हणतात ना, "गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता." त्यामुळे अशा मूर्ख लोकांच्या नादी तुम्हाला लागायचंच नाहीये. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला अधून-मधून स्वपडताळणी पण करायची आहे. म्हणजे तुम्ही म्हणतात ना, "अरे मलाच का अशी लोकं भेटतात? माझ्याच बाबतीत का असं होतं नेहमी?" तर एकदा तुम्ही स्वतःवरती पण थोडी स्वपडताळणी करा, की खरंच माझ्या वागण्या बोलण्या कृतीमध्ये काही चुकीचं तर मी वागत नाहीये ना, ज्याच्यामुळे स्वतः समोरची व्यक्ती इरिटेट होतीये, त्याला माझ्याकडनं त्रास होतोय. ठीक आहे, जर तुम्हाला असं वाटत असेल, की माझ्यातला हा स्वभाव दोष बदलता येतील, तर काम करून बघा त्याच्यावरती आणि तुमचीच प्रगती होणार आहे त्यातनं. पण आता एवढं करूनही आजूबाजूचेही लोकं म्हणताय आणि त्या व्यक्तीच्या सहवासातनं तुम्हालाही कळलं, की नाही ही व्यक्ती हेकेखोरच आहे. तर मग अशा वेळेस तुम्हाला सोडून देणं किंवा ती कला जमली पाहिजे आणि त्यासाठीची पहिली पायरी म्हणजे जे मी करते, की मला आध्यात्मिक गुरूंचे YouTubeवर आजकाल खूप छान प्रवचन असतात, ज्याच्यामध्ये सिस्टर शिवानी, सद्गुरू किंवा गौर गोपालदास हे अगदी रोजच्या आयुष्यातली उदाहरणं देऊन तुम्हाला समजून सांगतात आणि खरंच त्या ऐकून ना तुमचं मन शांत होतं. कसं असतं, की आपण जेव्हा एखाद्याशी भांडतो बघा ना, तुम्ही रस्त्यावरची 2 माणसं भांडतात, तर एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून आपल्याला असं वाटतंच ना, "अरे काय भांडतोय हे? कसं वाटतंय हे भांडताना?" कसं वाटतंय हे ऐकताना, बरोबर आहे. आणि तुम्ही जर ते शांतपणे त्याच्याबद्दल विचार केला, तर तुम्हाला असं वाटतं, की अरे उगाच मी भांडून वेळ वाया घालवला. त्यामुळे भांडण्याच्या आधी किंवा आपलं मत मांडण्याच्या आधी खरंच त्या व्यक्तीला त्याचा काही फरक पडणार आहे का, हा विचार करा. आणि ही वृत्ती ना आपली हे 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 जे सिस्टर शिवानी किंवा सद्गुरू ह्यांचं प्रवचन ऐकल्यावरती आपल्याला होतं. त्यामुळे तुम्ही जर असं कन्फ्यूज असाल, अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात त्रास देणारी असेल, कुठलीही घरातला सदस्य असो किंवा ऑफिसमधले कलीग किंवा बॉस असो, रोज आपण आध्यात्मिक प्रवचन ऐकले ना, आपली विचार करण्याची प्रवृत्ती बदलते. आपलं डोकं आणि मन ना शांत राहायला मदत होते. दुसरी गोष्ट मला खास गृहिणींसाठी किंवा मैत्रिणींसाठी सांगायची, की जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नसाल, तर आधी तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वतंत्र व्हा. कामासाठी किंवा तुमचे कलाकौशल्य वापरून जे व्यवसाय तुम्ही करता येईल, त्याच्या संधी तुम्ही शोधा आणि अर्थार्जनाचा तुम्ही मार्ग तुम्ही शोधला पाहिजे. तुम्हाला पैसे कमवता आले पाहिजे. कारण काय होतं, घरामध्ये मग तुमची किंमत वाढते. नाहीतर घरामध्ये तेच व्यक्ती, तेच सदस्य, तेच डायलॉग, तेच संभाषण आणि मग भांड्याला भांडं लागतं आणि आपण काय करतो स्वतःला प्रूव्ह करायला, स्वतःला सिद्ध करायला लागतो. तर नका त्या भानगडीत पडू. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. नोकरीसाठी बाहेर पडलात, 5-6 तास तुम्ही बाहेर पडलात, की घरी आल्यावर मग समोरच्या व्यक्तीलाही वाटतं, की "अरे नाही, ही आता पैसे कमवायला लागली आहे. नाही, ही आता 6-7 तास बाहेर होती. आता हिच्याशी बोलून काही फायदा नाहीये." आणि मग हळू-हळू तुम्ही त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करता. कारण तुमचं सगळं लक्ष तुमच्या व्यापात, तुमच्या कामात आणि तुमच्या प्रगतीकडे झालेलं असतं. त्यामुळे हळू-हळू ती व्यक्तीसुद्धा कुठेतरी बॅकफूटला येते. त्यामुळे हा विचार पण तुम्ही सक्षम व्हायचा किंवा नोकरी करण्याचा विचार पण तुम्ही नक्कीच करा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला संवाद साधायचा असतो. पण मी जसं म्हटलं, की तुम्हाला कळली आहे समोरची व्यक्ती हेकेखोर आहे. तुम्ही अजिबात कुठलेही मतं मांडू नका. तुम्ही कुठलाही वादविवादात पडू नका, सल्ले देऊ नका. विचारल्याशिवाय तर कुठलंच मत मांडू नका. ज्याच्यामुळे वादाची ठिणगी पडणार नाही.
विचारेल तेवढ्याच प्रश्नांची उत्तर द्या. हळू-हळू मग त्या व्यक्तीला कळतं, की नाही ह्या व्यक्तीलाच वादात पडायचं नाहीये. कारण मग कसं होतं, की तू बोलते असं, मग मी पण असं बोलणार असं होतं. त्यामुळे हळू तुमच्यामध्ये संवाद तुमच्यामध्ये जरूर असावा, पण त्याचा वादविवाद रूपांतर होता कामा नये ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आता नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये अशी हेकेखोर माणसं असेल, तर त्यांना पण तुम्ही अशाच पद्धतीने डील करायचे आणि असा विचार करायचा किती दिवस करणार आहे? आता बघा तुम्हाला नोकरी सोडायची तर तुम्ही दुसरीकडे जा, जरूर जा. पण काय गॅरंटी की तिथेही तशी लोकं भेटणार नाही. जर तुम्हाला इथे व्यवस्थित पगार-पाणी मिळत असेल, तर तुम्ही ते त्रास देताय म्हणून तुम्ही का सोडून जाताय? कदाचित तुम्ही त्यांचं हेतू साध्य करून देण्यात मदत करताय. कारण त्यांना हेच हवंय तुम्ही ही नोकरी सोडून जावी. त्यामुळे तुम्हाला स्ट्राँग राहायचंय. काय करतायत ते? तर त्यांना जे काही टोमणे मारतायत, तुम्हाला त्रास देतायत, तर तुम्हाला तुमचा स्टँड योग्य त्यावेळेस मांडता आला पाहिजे. पण उगाच तुम्हाला असं वाटतंय, की अरे ह्या व्यक्तीच्या नादी लागायला होतंय किंवा ह्या व्यक्तीबरोबर वाद घालणं होतंय, तर सोडून द्या. म्हणजे नादी लागायचं, आपलं म्हणणं पटवून द्यायचं, आपण किती सुपिरियर आहोत हे दाखवायचं. अशा भानगडीत पडू नका. तुमचा पगार तुम्हाला मिळतोय, तुमचं काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय, तुमच्याशी प्रामाणिक राहताय. मग त्या माणसाला जर उगाच खोड्या काढायची सवय असेल, तर दुर्लक्ष करा. त्याची खोडा काढण्याची सवय आपोआप बंद होईल. ह्या सगळ्या गोष्टी आपण हळू केल्या तर मला वाटतं समोरची त्रास देणारी व्यक्ती आपोआपच आपल्यापासून दूर जाईल किंवा तिचा त्रास देणं कमी होईल किंवा त्याचा जो क्लेश आहे तो आपल्याला कमी होईल. एक छोटी-छोटी पावलं उचलली तर मला वाटतं लेट गोची कला आपल्यालाही साकारता येईल. काय वाटतं तुम्हाला यावर? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.